मी येतेच आहे तुमच्याकडे सर, कारण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आत्तापर्यंत आपल्या चर्चेत न राहिलाय, तो म्हणजे महागाई. असं आहे की आपण आमच्या बातम्यांमधूनही आम्ही सोन्या चांदीचे दर रोज दाखवतो की आज सोनं इतक्यानी वाढलं, आज चांदी इतक्यानी वाढली. मात्र सोन्या चांदीबरोबरच इतरही गोष्टींच्या किमती खूप वाढतात, ज्या की खास करून मध्यमवर्गीय आणि त्या खालच्या लोकांना खूप जास्त प्रमाणात त्याची झळ सोसावी लागते. असं असताना ही महागाई कमी करण्यासाठी जे काही उपाययोजना करायचे ते तर अर्थसंकल्पातनंच व्हायला हवे. तर त्याकडे तुम्ही कसं बघताय, काय व्हायला पाहिजे आहे महागाई कमी करण्यासाठी? आणि हा 9वा अर्थसंकल्प जेव्हा निर्मला सीतारामन सादर करतायत तेव्हा अपेक्षा काय ठेवायची? नाही, एक मुद्दा मगाशी सुरुवातीला अपेक्षेच्या संबंधात फक्त मी अर्धा मिनिट सांगतो. गेल्या 20 वर्षामध्ये सगळ्या सरकारांनी UPA सरकार धरून आतापर्यंत 11 वर्ष म्हणजे जवळजवळ 20 वर्ष मायनॉर स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस ज्या आहेत त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. या संपूर्ण सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की GDPमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात त्यांचा 31% हिस्सा आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 35% हिस्सा आहे, एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये 32 कोटी लोकांना दिले जाते आणि 48% एक्सपोर्ट्स आहे. या एवढा मोठा सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन असताना गेल्या 20 वर्षामध्ये UPA सरकार सकट आत्तापर्यंत याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. आणि या जर एम्प्लॉयमेंट वाढवायची असेल तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीवर निव्वळ अवलंबून राहण्यापेक्षा ते कॅपिटल इंटेन्सिव्ह जे आहेत त्याने मग अशी उल्लेख केला होता की कृषी क्षेत्रामध्ये उद्योग म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारत हा 2 नंबरचा व्हेजिटेबल प्रोड्युसर आणि 3 नंबरचा फळांचा प्रोड्युसर असताना या ठिकाणी 10% देखील प्रोसेसिंग होत नाही. आपण आता महागाईचा मुद्दा सांगितलात. महागाईच्या मुद्द्याचं असं आहे की पूर्वी होलसेल ट्रेडर्स जे असायचे त्यांचा महागाईवर प्रचंड प्रमाणात म्हणजे इन्फ्लेशन करण्यामध्ये कंट्रोल असायचा. पण आता रिटेल लॉबी म्हणजे किरकोळ महागाई एक संपूर्ण देशामध्ये त्यांचीसुद्धा एक अनपेक्षित अशा प्रकारची एक मोठी लॉबी तयार झालेली आहे. तेव्हा कोणत्याही सरकारचा एकदा जीवनावश्यक वस्तूंचा कायदा जो होता म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट तो रद्द केल्यानंतर प्रत्यक्ष महागाई कमी करण्यासाठी कोणत्याही सरकारकडे कोणत्याही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रेट ऑफ जो बँक रेट जो असतो रेपो रेट जो असतो तो रेट वाढवून वाढवून त्याच्यामध्ये बँकांचे रेट परत वाढवून ती महागाई तो करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण कोणत्याही सरकारकडे फ्री इकॉनॉमीमध्ये म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये महागाई कमी करण्याचं डायरेक्ट हस्तक्षेप करण्याचं कोणत्याही प्रकारचं साधन नाही. त्याच्यामध्ये वेस्टर्न उपाययोजना तर असू शकतात ना सर. वेस्टर्न कंट्रीज सारखी स्ट्रॉंग कंझ्युमर्स मुवमेंट पाहिजे जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. आणि आपल्याकडे दुर्दैवाने अशा प्रकारची कंझ्युमर्स मुवमेंट नाही. मला स्वतःला असं वाटतं जी काय मेजर सरकार घेईल त्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा एक इफेक्टिव्ह अशा प्रकारची कंझ्युमर मुवमेंट जर सुरुवात झाली मग 60 किलो रुपयाने टोमॅटो झाले किंवा 100 रुपयाने किलो कांदे झाले आणि लोकांनी ठरवलं की 10 दिवस कांदे खायचे नाहीत, अशी तयारी लोकांची आहे का? मग जे इथे होतं त्याची जबाबदारी संपूर्णपणे सरकारवर टाकण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपला रोल काय आहे हे लोक कधीही तपासून पाहत नाहीत, असं माझं ऑब्जेक्शन आहे. सर खरं तर म्हणजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपण सामान्यांचा हस्तक्षेप, पण आज आपण अर्थसंकल्पाविषयी बोलतोय. अर्थसंकल्पातनं या महागाई कमी करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना होऊ शकतात, तर त्या काय असू शकतात? मी येते सर तुमच्याकडे. मुणगेकर सरांचा जो मुद्दा आहे त्याची दुसरी बाजू आपण लक्षात घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्वसामान्य माणसासाठी महागाईचा दर म्हणत असू तर त्याची सोन्या चांदीच्या भावाशी तुलना करण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही आणि मी ज्या भावानं ज्या सातत्यानं मिरच्या कोथिंबीर घेतो त्या भावानं बाप जन्मात आपण चांदी घेत नाही. ती 1 किलो सोनं चांदी माझ्या 66 वर्षाच्या आयुष्यात मी एक रकमी आजपर्यंत घेतलेली नाही. पण महागाईचा दर कॅल्क्युलेट करताना आपण या धातूंचे दर धरत असतो, त्यामुळे ती चर्चा चुकीची आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक मिनिट मी येतोय त्याच मुद्द्याकडे येतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, तुझ्या प्रश्नामध्ये जसं होतं की अर्थसंकल्प सरकार आणि महागाई याचीच सांगड कशी घालायची त्याचा फक्त एक मुद्दा लक्षात घेऊया.
की आत्ता जसं आपण कृषी क्षेत्राचं उत्पादन म्हणत असताना म्हणलं की महाराष्ट्र या कृषी पिकामध्ये एवढा, धान्यामध्ये एवढा, फळामध्ये एवढा, हा भूगोल विशेषतः हा व्यावसायिक भूगोल आणि कृषी उत्पादनाचा भूगोल काही प्रमाणात गेल्या काही वर्षात बदलतोय हे लक्षात घेऊ. जसं फळांचं उत्पादन महाराष्ट्रात वाढलं आहे तसं ते पूर्वांचलमध्येही वाढलं आहे. पूर्वी आपण तांदूळाची राजधानी तामिळनाडू म्हणत होतो, आता आसाम म्हणतोय. त्यामुळे या महागाईच्या दरात त्या पिकांच्या उत्पादनाच्या खर्चाबरोबर त्याच्या वाहतुकीचाही खर्च येतो. गेल्या काही वर्षात काश्मीर असेल, मणिपूर असेल, नागालँड असेल, मिझोराम असेल, अरुणाचल असेल, या प्रत्येक राज्यात गेल्या 12 वर्षात मी निदान 150 वेळा जाऊन आलो आहे आणि 78% भूभाग मी पायी फिरलो आहे. त्याच्या आधारावर सांगतो, जसजसं तिथली विमानतळं, रेल्वे सेवा सुधारत आहेत तसतशी आपली डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कमी होते. याचं एक पॅरलल उदाहरण देतो. अरुण जेटली साहेब जेव्हा आपले अर्थमंत्री होते तेव्हा जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती कमी होत्या, परंतु आपण त्या प्रमाणामध्ये देशांतर्गत तेलाचे भाव कमी करू शकलो नव्हतो, कारण अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननी घेतला होता आणि तालिबाननं आपल्याला सीपोर्ट एअरपोर्टची परवानगी दिलेली नव्हती. तो वाहतूक खर्च वाढत होता. त्याच्यावरचे दीर्घकालीन उपाय लक्षात घ्या. तेव्हा ते झाले नाहीत, पण आता झाले आहेत. आता चहाबार बंदराची पुढच्या 10 वर्षाची व्यवस्थापन आपल्याकडे आहे. अफगाणिस्तानचे सर्व एअरपोर्ट आपल्याकडे आहे. म्हणजे या लॉजिस्टिकचे जसजसे दृश्य परिणाम होत जातील, कारण सरकार धोरणात्मकदृष्ट्या हे करू शकतं. शेवटी कृषी उत्पादनाचे भाव हे एकट्या केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून नसतात. कृषी क्षेत्राबरोबर आपल्या केंद्र सरकारबरोबर त्याच्यात राज्य सरकारही असतात. मुणगेकर सर म्हणले, या भावनेशी मी सहमत आहे, पण त्याची ही व्यवहार्य बाजूही लक्षात घ्यावी लागेल. सर, खरं तर आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे. घैसा सरांचंही त्याच्यावरचं मत जाणून घ्यायचं आहे. आता जे टिळक जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे, कारण ॲग्रिकल्चर प्राइसेस कमिशनचा मी सभासद होतो. ज्या पद्धतीने मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा हमी किमती ठरवल्या जातात त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांनी कमी किमतीला माल आपला विकल्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राइसेसचं मेकॅनिझम सुरू होतो. तेव्हा मिनिमम सपोर्ट प्राइसेस ह्या उत्पादन खर्चावर आधारित ठेवल्यानंतर त्याची नीट अंमलबजावणी होऊ शकेल अशा प्रकारची सजग यंत्रणा सरकारने केली बरोबर पाहिजे. सर, खरं तर हे जे अगदी सामान्यांना भेडसावणारे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरच आज आपल्याला बोलायचं आहे. आणि मी जे वारंवार म्हणते की आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापर्यंत हे बजेट आजचं पोचवायचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीचीच आपली चर्चा असणार आहे. घैसा सर, तुमच्याकडे येते मी, कारण तुम्हाला महागाईच्या विषयावर मुद्दा, आणि जेव्हा मी वारंवार म्हणते की आपल्याबरोबर 2 उद्योजक आहेत तेव्हा उद्योजकाच्या नजरेतनं महागाई, उद्योजकाच्या नजरेतनं महागाई मेनली पॉवर जनरेशन, की पॉवर इज अ मेन फॅक्टर कॉस्टमध्ये. त्याच्यामध्ये मला वाटतं आपण अजूनही सरप्लसमध्ये नाही आहोत. काही राज्य सरप्लसमध्ये आहेत, पण अजून बराच त्याचं उत्तर ऍक्च्युअली विश्वास पाटील सर जास्त उत्तम पद्धतीने देऊ शकतात. आणि आता एस्पेशली आता जर का आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अशा गोष्टींकडे जर का जास्त भर देणार असू तर ऊर्जेची आवश्यकता सर्वात जास्त राहणार आहे. बऱ्याच देशांचे डेटा सेंटर्स आपल्याकडे येतात असं आपण अभिमानाने सांगतोय, पण या प्रत्येक डेटा सेंटरला खूप मोठी ऊर्जा लागणार आहे आणि त्याचं कसं नियोजन करायचं त्याची मला वाटतं आत्तापासून तयारी सुरू होणं आवश्यक आहे. नाहीतर सगळी डेटा सेंटर्स येतील आणि मग सामान्य जणांना महागाई वाढत जाईल, त्यांची कारण इलेक्ट्रिसिटीचे भाव वाढत जातील. दुसरी मी याच्यामध्ये जातो, MSME आपण बोलत होतो आणि मुणगेकर सरांनी एक हा काढला की रेपो रेट किंवा इंटरेस्ट रेट्स ह्याच्यावर. आम्ही एकदा असा पूर्ण अभ्यास केला होता त्याचा, की असं लक्षात आलं की MSMEमध्ये जवळजवळ 60 ते 65% क्रेडिट हे नॉन बँकिंग सेक्टरकडनं घेतलं जातं. त्यामुळे RBIने किती रेपो रेट आणि इंटरेस्ट रेटवर जरी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा किंवा परिणाम हा MSMEकडे होतच नाही, बरोबर ना. त्यामुळे ते जास्तीत जास्त कर्ज किंवा क्रेडिट बँकांकडनं कसं उपलब्ध करून देता येईल हे बघणं माझ्या मते महत्त्वाचं आहे. ते जर का झालं तर RBIचा प्रत्येक जो मेजर आहे त्यांचा उपाय आहे त्याचा डायरेक्ट परिणाम हा MSMEवरच त्यांना फायदा होईल. दुसरी गोष्ट MSMEनी सुद्धा सुधारायला पाहिजे की आपल्या इथे दुर्दैवाने कोणती MSME बिग इंडस्ट्रियल इस्टेट बनायचा प्रयत्नच करत नाही. त्यांना MSMEच राहावंसं वाटतं,
कारण त्याचे फायदे असतात त्याच्यामध्ये. ते तर तुम्ही आणि भरत गीते सर योग्य पद्धतीने सांगू शकतील, कारण दोघंही उद्योजक आहात. पॉइंट इज की MSME जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कशी करेल, भांडवली कसं वाढवेल हो, हे तेच बघणं म्हणून महत्वाचं म्हटलं की MSMEचा मोठा उद्योग उभारणी करायची. खरं तर आता जी महत्त्वाची बातमी आली आहे ती अशी आहे की बरोबर अर्ध्या तासाने आता अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि आत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे, ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आजच्या बजेटला मान्यता दिली जाईल आणि मग थोड्या वेळात निर्मला सीतारामन ते बजेट सादर करतील, अर्थसंकल्प मांडतील. जो मुद्दा होता तो आपण पूर्ण करू आणि त्याच्यानंतर मला गोखले सरांकडे जायचं आहे. कैसा सर जसं म्हटले की माझं एक उत्तम उदाहरण आहे, कारण मी MSME मध्ये न राहता लार्ज आणि मेगा स्केलमध्ये आज गेलो. हो, खरंच. माननीय पंतप्रधानांनी 2020 मध्ये प्री बजेटमध्ये नीती आयोगमध्ये बोलवलं होतं. त्यावेळी मी म्हटलं होतं हे MSMEचं कॅटेगरायझेशन जे आहे ते इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर न होता त्या टर्नओव्हरवर व्हावं. त्यामुळे हळूहळू लोक त्याच्यामधनं बाहेर पडून त्या स्कीम न घेता जरा लार्ज स्केलकडे जातील. आता राहिला जो मुद्दा महागाईचा आहे, तर महागाई इन्फ्लेशन ही आपल्याला कसं आहे ना, त्याला काही पर्यायच नाही. जेव्हा आपण विकसनशील देश म्हणतो तेव्हा ऑटोमॅटिकली इन्फ्लेशन तिथे येतच. विकसित देश, जर्मनीला मी नेहमी जातो, जे 100 रुपयाला लिटर दूध मिळायचं ते 150 रुपये झाले तिथे सुद्धा. म्हणजे जेव्हा विकसित देशामध्ये सुद्धा इन्फ्लेशन आहे तर आपल्याकडे रुपीजची व्हॅल्यू आपली खाली घसरत आहे. त्यामुळे याला काउंटर काय करता येईल याच्यावर बघितलं पाहिजे. म्हणजे जीवनावश्यक गोष्टींसाठी आपल्याला कसं सामान्य लोकांना काहीतरी तरतूद करता येईल, सूट देता येईल. त्यासाठी आता रिसेंटलीच GST मध्ये रिफॉर्म केले गेले. म्हणजे जेच कोलगेट किंवा एखादं टूथपेस्ट जे आहे ते 2 रुपयांनी कमी झालं सामान्य लोकांसाठी. अशा आणखी काही सुविधा कशा देता येतील आणि त्याचबरोबर दरडोई उत्पन्न कसं वाढवता येईल. इकडे इन्फ्लेशन वाढतंय पण इकडे दरडोई उत्पन्न पण वाढलं पाहिजे. आपण चायनाच्या कंपॅरिझनमध्ये 4-5 पटींनी मागे आहोत. तर त्यावर भर देण्यासाठी रोजगार निर्मिती वाढली पाहिजे आणि त्यासाठी SME लेड, जसं सरांनी सांगितलं, SME लेड आणखी जास्तीत जास्त उद्योग कसे उभारता येतील त्यावर आपल्याला आर्थिक तरतूद चांगल्या करता आल्या पाहिजेत. खरं तर गीते सरांचा म्हणजे एक उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्यात. पण आता मला परत एकदा नोकरदारांकडे यायचं आहे. नोकरदारांचा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो, कारण सगळे इतर तर असतात पण नोकरदारांचं खूप बजेटकडे लक्ष असतं, त्यांना थेट फायदा किंवा नुकसान होणार असतं. आणि गेल्या वर्षी खूप मोठी घोषणा झालेली आहे, जसं तुम्ही सांगितलं, विश्वास पाठक सरांनी सांगितलं. त्यामुळे यावर्षी काही खूप मोठी घोषणा होईल का, हाही एक प्रश्न सगळ्यांसमोर आहे. आणि गेले काही दिवस ना मी कॉन्स्टंट जे वाचते आहे ते तो एक नवीन प्रकार आहे, तो म्हणजे कपल टॅक्सेशन. तर आता ते होईल की नाही याबद्दल मी अनेक राईटअप्समध्ये म्हणजे काही म्हणतात की ते जवळजवळ अशक्य आहे, काही म्हणतात यावर्षी पण होऊ शकतं. आणि मोदी सरकारचे जे अर्थसंकल्प असतात त्यात अचानक काहीतरी वेगळा निर्णय आपण गेले 9 वर्ष तर बघतोच आहे. तर कपल टॅक्सेशन खरं म्हणजे काय आणि ते खरंच आपल्याला इथे बघायला मिळू शकेल का? सध्या कसं आहे, प्रत्येक माणूस स्वतंत्र आपलं रिटर्न भरतो. नवरा आणि बायको वेगवेगळे रिटर्न भरतात. कपल टॅक्सेशनचं आयडिया अशी आहे की एकच रिटर्न दोघांचं भरायचं. इथे काय होतं, अशी बरेच जणांची तक्रार असते की जिथे दोघे जण कमावतात तिथे दोघांना 4-4 लाखाचं बेसिक एक्झेम्पशन मिळतं. परंतु जिथे फक्त नवरा कमवतो, मी उदाहरण घेतो, नवरा बायको 10-10 लाख कमवतात तर त्यातले पहिले 4 लाख दोघांचे एक्झेम्प्ट होतात. पण फक्त नवरा 20 लाख कमवतोय तर त्याला फक्त 4 लाखाचं एक्झेम्पशन मिळतं. अशा वेळी बायको आणि नवऱ्याचं एकत्रित जर रिटर्न भरलं गेलं तर तिथे त्याला 8 लाखाचं एक्झेम्पशन मिळू शकतं. त्यामुळे कपल टॅक्सेशन हे अमेरिकेत आहे, इतर देशात आहे, ते आपल्याकडे यावं ही माझी सुद्धा इच्छा आहे. परंतु प्रत्यक्ष ते घडेल का, मला वाटत नाही की आत्ता इमिजिएटली ते घडेल. नुकताच हा कर कायदा नवीन जो बदलला आहे त्याच्यात अशी कुठलीही तरतूद आणली नाही. जर आणायची असती तर गेल्या वर्षी ती आणली असती. अर्थात आपण आता तू म्हटल्याप्रमाणे काहीतरी नवीन घडू शकतं. आपण गेल्या वर्षी जो झटका बघितलेला चांगला सुखद तसा मिळू शकतो. परंतु प्रत्यक्ष त्याच्यात थोडीशी अडचण आहे. दुसरं असं आहे की आपल्याकडे HUF फॅमिली हा संकल्पना इन्कम टॅक्समध्ये आहे जी इतर कुठे नॉर्मली बघायला मिळत नाही. त्यामुळे HUF असताना कपल टॅक्सेशन वेगळं का, कारण आता आपली जी कुटुंब आहे ती छोटं आहे, नवरा बायको आणि मुलगा किंवा मुलगी किंवा दोघंच जण. त्यामुळे अशा HUFची वेगळी तरतूद असताना परत कपल टॅक्सेशन कशासाठी, असाही प्रश्न काही जण विचारतात. त्यामुळे जरी ते आणणं हे काही जणांच्या हिताचं असलं तरी ते प्रत्यक्षात येईल असं मला स्वतःला वाटत. पण मग म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं की गेल्या वर्षीचा धक्का सुखद होता, आता तुम्ही 1 वर्ष बघितलं असेल की लोकांना त्याचा फायदा होतोय, जो मागच्या वर्षीची मोठी घोषणा होती. आता अपेक्षा काय ठेवायची? दोन महत्त्वाचे मुद्दे. एक म्हणजे जुनी जी कर प्रणाली ती रद्द होईल का, तर मला स्वतःला तसं वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये बरेचसे डिडक्शन्स आहेत. तशी तरतूद जर करायची असती तर ती त्या 3 वर्ष ते
म्हणाले होते की 3 वर्षांनी आढावा हो घेतला पण जाईल. अजूनही ज्या पद्धतीच्या तरतुदी आहेत त्यात हाऊस रेंट अलाउन्स, एज्युकेशन लोन याचा फायदा जुन्या करप्रणालीवाल्यांना जास्त मिळतो. ते लोक अजूनही जुनी करप्रणाली स्वीकारतात. नवीन करप्रणालीमध्ये जे बदल झाले ते आपण ते पाहिलेच मोठे आहेत. होते. त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो अपेक्षा आहे तो म्हणजे राष्ट्रीय बचत योजना. काय होतं की आपल्याकडे सोशल सिक्युरिटी नसल्यामुळे भविष्यात आपली आर्थिक गरज आपणच भागवायची असते. अशासाठी नॅशनल पेन्शन स्कीम जी आहे त्याचा फायदा नवीन करप्रणालीमध्ये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन अजूनही एक्झेम्प्ट आहे. म्हणजे एकमेव वजावटी आहे की जी नवीन करप्रणालीमध्ये मिळते. तसं सेल्फ एम्प्लॉईड, जसं आमच्यासारखे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांना ती वजावट मिळत नाही. तर अतिशय बऱ्याच सेल्फ एम्प्लॉईड, आता आपण MSMEचा उद्योग हे केला, उल्लेख त्या केला. लोकांना की माझ्या भविष्याची मी तरतूद करायची असेल तर त्याचा मला टॅक्स बेनिफिट मिळावा. त्यामुळे मी जर ती गुंतवणूक केली तर मला त्याचा टॅक्स बेनिफिट मिळावा जसा एम्प्लॉयरची कॉन्ट्रीब्युशनचा मिळतो नवीन कर प्रणालीमध्ये. अशी एक अपेक्षा. आणि दुसरं एक मला वाटतं सगळ्यांची अपेक्षा अशी असते की कराचे दर स्थिर राहावेत. स्पेशली भांडवली नफ्यात 12.5% कर केला. त्यामुळे बऱ्याच जणांचं म्हणणं असं की परदेशी गुंतवणूकदार आता त्यामुळे सजग झाले, सावध झाले. असा बदल होऊ नये. एकंदरीतच प्रेडिक्टेबल असावं, स्थिर कररचना असावी. आणि नवीन कर कायदा जो 1 एप्रिलपासून लागू होतोय त्याच्यामध्ये जी भाषा सोपी केली आहे त्याप्रमाणे कर कायदाही सोपा असावा. कराचा जो विचार आहे तो सोपा असावा. त्यात कॉम्प्लिकेशन्स, इफ्स अँड बट्स असू नयेत. मला वाटतं इतकी माफक अपेक्षा आहे. यावर्षी काय मिळेल याच्यापेक्षा काय जाणार नाही ह्याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष काय आहे. जाणार नाही. पाठक सर, खरं तर एक मुद्दा घेसा सरांनी मांडला होता, तो होता पॉवर जनरेशनचा किंवा विजेच्या दरांचा. आणि तो खरं तर म्हणजे ते उद्योजक आहेत पण सामान्यातल्या सामान्य माणसाशी संबंधित असा मुद्दा आहे. त्या संबंधी काही होऊ शकेल का काय, किंवा तुम्ही स्वतः तज्ज्ञ तर तुम्हाला काय वाटतं की काय बदल व्हायला हवेत, जरी तुम्ही आज BJPचे प्रवक्ते असले तरी? तत्पूर्वी मी ह्या कपल इन्कमचा तुम्ही जो मुद्दा मांडला, हो माझ्या दृष्टीने जे एम्प्लॉयमेंटमध्ये आहे हो त्यांच्याकडे ते बागणी पण नाही आणि त्यांना काही विशेष लाभ पण नाही. मुळामध्ये जे प्रोफेशनमध्ये आहे, बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये आहे, म्हणजे नवऱ्यानी बायकोच्या नावाने ट्रान्सफर करणं आपलं इन्कम किंवा बायकोनी नवऱ्याच्या नावाने इन्कम करणं, त्याला कुठेतरी पण म्हणजे आळा सर्व्हिस घालण्यासाठी- सेक्टरमध्ये तो फायदा होईलच ना, दोघं नोकरी करणारे असतील ते तर. दोघं नोकरी करतात, त्यांचं इंडिपेंडेंट आहे, त्यांना 4-4 लाखाची वजावट मिळते, तो सगळं बेनिफिट आहेच. मात्र जे एखादा पुरुष समजा आपला इन्कम कमी किंवा टॅक्स कमी लागावा म्हणून आपल्या बायकोच्या नावाने इन्कम ट्रान्सफर करत असेल किंवा बायको नवऱ्याच्या नावाने करत असेल तर तो कपल इन्कमचा तो एक कन्सेप्ट आहे. तो आपल्याकडे भारतामध्ये आत्ताच येईल असं मला वाटत नाही. घेसा सरांना जे विचारलं मी त्यांना सांगू इच्छितो की परत 2014ला जेव्हा मोदीजींनी 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता तेव्हाच त्यांनी विजेचं देखील नियोजन केलं होतं. 2014ला आपली वीज इन्स्टॉल कॅपॅसिटी ही 135 गिगावॅट होती, म्हणजे 1,35,000 मेगावॅट. आज ती ऑलरेडी 2,37,000 मेगावॅट, 237 गिगावॅट आहे. आणि याचं पुढचं नियोजन 3 गिगावॅटपर्यंत होणार आहे. हे करताना त्यांनी सर्व प्रकारच्या स्रोतांना चालना दिलेली आहे. मग ते पंप स्टोरेज असो, सोलर असो, सोलर विंडचा हायब्रिड असो, इव्हन न्यूक्लिअरला देखील आता आपण चालना देतो आहे. त्यामुळे हे का करतोय आपण, तर विजेची आपली रिक्वायरमेंट फुलफिल व्हावी म्हणून. मी आपल्याला सांगू इच्छितो की विजेचा शॉर्टफॉल असा आता कन्सेप्ट राहिलाच नाही. ज्या राज्याला विजेची आवश्यकता आहे तो सेंट्रल ग्रिडमध्ये कुठूनही वीज ती घेऊ शकतो. त्यामुळे शॉर्टफॉल हा कन्सेप्ट राहिलाच नाही. आता विजेचे दर कमी करणं हे प्रत्येकालाच एक महत्त्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्रात ते जास्त चॅलेंजिंग आहे. कारण महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे जिकडे 30% कन्झम्पशन ॲग्रिकल्चर कन्झम्पशन आहे. मी अगदी त्या मुद्द्यावरच येणार होती आणि देवणकर सर बाजूलाच बसले. आणि तो 30% रिकव्हरीचा मोठा प्रॉब्लेम आहे. मी शेतकऱ्यांना दोष देणार नाही, कारण त्यांना 20 दिवसा हवी, आम्ही त्यांना रात्री देत होतो. त्यामुळे याच्यावर म्हणजे खूपच मोठा मुद्दा आहे की त्यांना रात्रीची वीज मिळते. हो, तर याच्यावर एक रामबाण हे उपाय म्हणून आपले देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री आहे, मी त्यांच्यासोबत काम करतोय. तर त्यांनी काय केलं की विजेचे दर कमी करणं आणि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज हवी होती म्हणून शेतकऱ्यांना आपण सोलरच्या माध्यमातून वीज देत आहे. आज जगातली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड हे सोलर स्कीम ही महाराष्ट्रामध्ये होते, ज्याच्या माध्यमातून 16,000 मेगावॅट ही वीज दिवसा निर्माण होईल आणि ते शेतकऱ्यांना मिळेल. म्हणजे जो 8 रुपयाचा पर युनिट दर आहे विजेचा, जो आपण शेतकऱ्यांना 2 रुपये देणार होतो, ती 8 रुपयाची वीज आपण आता 30%च्या क्वांटममध्ये 3 रुपयावर आपण रिप्लेस करतोय. त्यामुळे विजेचे दर कमी होतील. आज प्रथमतःच महाराष्ट्राने महाडिस्कॉमनी मल्टी इयर टॅरिफमध्ये MERCकडे एक याचना केली की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला विजेचे दर कमी करू द्या. ते का शक्य आहे, कारण 30% हे जे 8 रुपये आणि 5 रुपयामधलं अर्थगणित आहे हे चेंज होणार आहे. त्याच्यातनं सरकार जी सबसिडी देत होती आणि मोठे उद्योजकांकडे जी आपण क्रॉस सबसिडी घ्यायचो त्याला देखील हळूहळू रिलीफ मिळायला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे विजेचे दर नक्कीच कमी होतील. सरांनी अजून एक विषय विचारला की डेटा सेंटरचा. डेटा सेंटरला महाराष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये एनकरेज करत आहे आणि नवी मुंबई आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये डेटा सेंटर येतात आहे. मात्र डेटा सेंटरची जी कंडिशन आहे, कार्बन क्रेडिटचा देखील त्याच्यामध्ये विषय आहे, ती रिन्युएबल एनर्जी असावी, ती रिलायबल असावी, ती 24 तास असावी. म्हणून आपण त्याला पंप स्टोरेजच्या माध्यमातून किंवा विंड आणि सोलारचा हायब्रिड करून कसं वीज देता येईल, सस्टेनेबल एनर्जी, अशा त्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर आपण कृषी क्षेत्राला थोडासा हात घातलेलाच आहे, त्यामुळे जो मुद्दा मघाशी अर्धवट राहिला होता आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्यांना ज्याचा फटका बसतोय तो म्हणजे आता जे वातावरण बदलामुळे आपण दरवर्षी नॅचरल कॅलॅमिटीज बघतो आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका अर्थात शेतकऱ्यांना बसतो. यावर्षी आपण बघितलं की मराठवाडा कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालं, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये काय झालं ते आपण पाहिलं. अशा वेळी असे सगळे प्रसंग घडत राहणार हे आपल्याला दिसत असताना एक कृषी अर्थतज्ञ म्हणून तुम्ही बजेटकडनं काय अपेक्षा ठेवता? टिळक साहेबांनी विषय काढला होता मगाशी की भाजीपाला किलोने विकत घेतो आम्ही. हे बघा, जेव्हा टिळक साहेब 100 रुपये देतात कांद्याला तेव्हा शेतकऱ्याला 21 रुपये मिळतात. टिळक साहेब टोमॅटोला 100 रुपये देतात तेव्हा शेतकऱ्याला 19 रुपये मिळतात आणि बटाट्याला 100 रुपये देतात तेव्हा शेतकऱ्याला 23 रुपये मिळतात. कांद्याचं उदाहरण द्यायचं झालं तर देशाची रोजची गरज 50,000 टन आहे आणि 55,000 टन आपण गृहीत धरतो, कारण 10% कांदा वाया जातो. म्हणजे देशाची वर्षाची गरज 1,85,00,000 टन कांद्याची आहे. देशाचं उत्पादन 3 करोड टन कांद्याच्या पुढे गेलेलं आहे. मग सगळ्या अर्थतज्ञांनी आम्हाला सांगावं, या उरलेल्या 1,15,00,000 टन कांद्याचं करायचं काय? म्हणजे अर्थशास्त्रज्ञ याला उत्तर देणार नाही, सरकार याला अटेंड करणार नाही, तर शेतकऱ्यांनी क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चर करायचं कसं? आणि क्लायमेट रिझिलन्सवर महाराष्ट्राचा कित्ता केंद्र सरकारने गिरवला पाहिजे. कारण 2013 साली ज्या वेळेला ह्या कॅलॅमिटीज आल्या आणि जानेवारीत पाऊस पडला तर त्यावेळेला आत्ताचेच मुख्यमंत्री होते आणि त्यांनी इमिजिएटली सगळ्या त्यावेळेला कृषी मूल्य आयोगाशी संबंधित काम करत होतो, मी सल्लागार सचिव होतो, आणि फार वेगाने त्यांनी क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चरवर एक कार्यक्रम आणला महाराष्ट्रामध्ये, ज्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना नावाने. एवढ्या मोठा गुंतवणुकीचा कार्यक्रम जवळपास तो आणि मॅग्नेटचा प्रकल्प मिळून ह्या सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चरवरचं त्याचं दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याची गुंतवणूक महाराष्ट्रात 15-16 हजार करोडपर्यंत जाईल. पण हे पुरेसं आहे का? तर नाही आहे. नाही, म्हणजे मुद्दा तोच आहे की दरवर्षी हे होत आहे. हा, मग ह्याच्यात उपाय कसा करणार तुम्ही? आता तुमची कुठली पिकं व्हल्नरेबल आहेत? तर ती मका आहे, ती सोया आहे, आणि मग ही पिकं आली कुठून? ह्या पिकाचं आउटपुट काय? माझं वैयक्तिक आणि कृषी तज्ज्ञांचं टेक्निकल लोकांचं म्हणणं हेच आहे की करडीसारखं पीक आहे, जवसासारखं पीक आहे, जगभर डिमांड आहे. हे कुठेही, म्हणजे भारताची जिओग्राफिकल स्पेशालिटी ही आहे की ही जी पिकं आहेत, जशी नागली आहे, बाजरी आहे, वरई आहे, राई आहे, तीळ आहे किंवा करडई आहे, जवस आहे. जवस तर ओमेगा 3चा सगळ्यात मोठा सोर्स आहे. आणि असं असूनही ह्याचं प्रोडक्शन आणि हेक्टरेज दिवसेंदिवस कमी होतं आहे. म्हणजे हे तर मी अर्थमंत्र्यांनाही सांगितलं की जगात कुठेच होत नाही, होऊ शकत नाही. थोडंफार लॅटिन अमेरिकेत, थोडंफार आफ्रिकेत आणि मॅक्सिमम भारतामध्ये सुवर्णयुग आणणारी ही पिकं होती आपली, आणि ह्या पिकांच्या व्हॅल्यू चेन्स डिस्टर्ब झालेल्या आहेत. शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की क्लायमेट रिझिलन्ससाठी तुम्ही उगीच मोठे कार्यक्रम आणि मोठी रकमा आम्हाला सांगू नका, तुमच्या मर्यादा आम्हाला माहिती आहेत, परंतु आम्हाला जे सहज करता येणं शक्य आहे त्यासाठी आवश्यक तसं वातावरण तुम्ही करून द्या, तसं आर्थिक धोरण तुमचं आखा, तशी एक्झिम पॉलिसी तुमची असावी, अशी सरळ सरळ अपेक्षा आहे. हे जर केलं तर शेतकरी फारशा अपेक्षा न करता तुमचा जो उद्देश आहे तो साध्य करून दाखवतील, याची मला खात्री आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप आहेत, मागण्या खूप आहेत. एक मुद्दा आहे सर, मी येते मुनगेकर सर तुमच्याकडे, जो आपल्या चर्चेत फार आला नाही आहे आणि ज्याच्यावर मोदी सरकार आणि दरवर्षीचं बजेट मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतं, ते म्हणजे पायाभूत सुविधा. उद्योजकांना त्या हव्या असतात, नागरिकांना त्या हव्या असतात आणि तरतूद मोठी दिसते दरवेळी. जीवनमान बदलत आहे का? आणि यावेळी आपण अपेक्षा काय करू? पायाभूत सुविधांसाठी जर तरतूद असणार असेल तर ती कोणत्या विभागात असावी, कोणत्या प्रकारची असावी? नक्कीच भारतीजी, हा खूप चांगला प्रश्न आहे. पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढलंच पाहिजे. म्हणजे दळणवळणाची साधनं असतील, रोड असतील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रेल्वे आहे, विमान सुविधा आहेत. आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत उत्पादन क्षेत्रामध्ये संरक्षणाकडे खूप लक्ष दिलं गेलं.
संरक्षण क्षेत्रामध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्मनिर्भर आपण फक्त झालो नाही, तर 23,000 कोटीचा आपण एक्सपोर्ट केला आजूबाजूच्या देशांना. त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की रेल्वे असेल, त्यानंतर विमान उत्पादन, आत्ताच सरांनी बोलले की 2%च आपण हेल्थ केअरवर देतोय, तर हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग पण वाढलं पाहिजे. ह्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते जास्तीत जास्त कशा वाढल्या पाहिजेत याकडे आपलं लक्ष पाहिजे. अर्थात मला या सगळ्या तज्ज्ञांकडनं याच्यावर कमेंट्स घ्यायचीच आहे. अगदी 15 मिनिटं उरलेले आहेत अर्थसंकल्प सादर होण्याला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची आजच्या अर्थसंकल्पाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. त्यामुळे अगदी काही मिनिटं आता आपल्याजवळ आहेत. मुणगेकर सर, घेसा सर, तुमच्या सगळ्यांकडनं मला पायाभूत सुविधांबद्दल आता कमेंट्स घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे पायाभूत सुविधा म्हटल्यानंतर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, वाहतूक, विमानतळ, रेल्वे ह्याच्याविषयीची चर्चा केली जाते. आणि मला असं वाटतं गेल्या काही वर्षामध्ये मोदी सरकारने समाधानकारकपणे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि आजही तशा प्रकारची सुरुवात आहे. प्रश्न असा आहे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचं काय? म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर हा अल्टिमेटली माणसांचं जीवन जर सुसह्य करायचं असेल, त्यांच्या जीवनमानामध्ये जर वाढ करायची असेल, तर त्यांना आरोग्य, त्याचे शिक्षण, पिण्याचं स्वच्छ पाणी या प्रकारच्या सुविधा देखील पुरवण्याची आवश्यकता आहे. आत्ता जो शेतीच्या विषयक जो मुद्दा तुम्ही जो मांडला होता त्या मुद्द्याच्या संबंधामध्ये पूर्णपणे तुमच्या मताशी मी सहमत आहे. ॲग्रिकल्चरचा एक अभ्यासक म्हणून माझं असं म्हणणं आहे, भारत सरकारचं धोरण पहिल्यापासून शेतीविषयक हे कंझ्युमर ओरिएंटेड राहिलं, ते फार्मर ओरिएंटेड राहिलं नाही. म्हणजे शीला दीक्षितांचं दिल्लीतलं सरकार कांद्याचे भाव वाढले त्यामुळे ते सरकार पडलं. म्हणजे कंझ्युमरचं प्रोटेक्शन करणं शेतकऱ्यांच्या पेक्षा हे या देशातील सरकारांचं प्रमुख उद्दिष्ट राहिलेलं आहे. याचं कारण असं आहे, तुम्ही मग सांगितलं की कांद्याचं उत्पादन हे आपल्या गरजेपेक्षा दुप्पट होतं. आता जर एखाद्या वस्तूची स्केअरसिटी असेल, कमतरता असेल, तर आपण आयात करतो. ज्यावेळी जास्त होतं तेव्हा ते एक्सपोर्ट केलं पाहिजे. पण आपल्याकडे जरा या वस्तूंचे भाव वाढले की ताबडतोब आपण आयात निर्यातीवर आपण बंधन आणतो. म्हणून 1991 नंतर ज्या प्रकारचे रिफॉर्म्स, माझ्याशी चंद्रशेखर सहमत होतील, ज्या प्रकारचे रिफॉर्म्स इंडस्ट्रीमध्ये झाले, सेवा सेक्टरमध्ये झाले, तशा प्रकारचे प्रो फार्मर्स रिफॉर्म शेती सेक्टरमध्ये झाले नाहीत. आणि म्हणून स्वामीनाथन कमिटींचा रिपोर्ट जो होता, ज्याची चर्चा प्लॅनिंग कमिशनमध्ये झालेली होती, 55% शेतकरी, शेती हा आत्महत्याचा व्यवहार झालेला असल्यामुळे आणि त्यामुळे 55% शेतकरी शेती सोडण्याच्या विचारात आहेत. ही भारताच्या आर्थिक धोरणाची शोकांतिका आहे. म्हणजे त्यांना अपेक्षा आहेतच आजच्या अर्थसंकल्पाकडून, आणि फक्त आजच्या अर्थसंकल्पाकडून नाही तर एक मोठ्या पद्धतीचे काहीतरी रिफॉर्म्स अपेक्षित आहे. सर, आपण आता पायाभूत सुविधांबद्दल बोलतोय. त्यामुळे दोन एक गोष्टी आहेत. एक तर मला तुम्ही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणालात तसं मला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पण बोलायचं आहे की मला वाटतं भारताने आत्ता डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. म्हणजे आधार कार्डपासून ते आत्ता UPI-पर्यंत की आपण आता ते एक्सपोर्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा फायदा जो प्रचंड प्रमाणात होतो आहे. म्हणजे मी एकदा असं म्हटलं होतं की शेवटी एके दिवशी देवळाच्या बाहेरचा भिकारीसुद्धा QR कोड घेऊन बसेल, असं मी 15 वर्षापूर्वी म्हटलं होतं. आणि आता ॲक्च्युली परिस्थिती तशी आहे की भिकारीसुद्धा आता पाणीपुरी सुद्धा आता QR कोडवरनं देतो. बरोबर आहे. पण हे लॉंग टर्म धोरण जे होतं त्याचा जास्त परिणाम आहे. दुसरं पाठक साहेबांना मला सांगायचं आहे की आपण सौर ऊर्जा आणि विंड याच्याकरता करतोय. पण त्याच्याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की याची जेवढी तुम्ही उत्पादन वाढवाल तेवढ्या तुम्हाला बॅटरीज जास्त लागणार आहेत. आणि या बॅटरीज आपण तयार करत नाही. या सगळ्या चायनामधनं येतात. माझे 2 स्टार्टअप्स आहेत की ज्या बॅटरीमध्ये काम करत आहेत, पण त्यांची प्रगती सरकारी धोरणामुळे म्हणा किंवा कशामुळे होत नाही आहे. बरोबर. त्याच्यात इनोव्हेशन करून बॅटऱ्यांवर आपला भारत कसा सेल्फ रिलायंट होईल, कारण आत्मनिर्भर होईल. कारण जेवढी तुम्ही सौर ऊर्जा किंवा हे जास्त चालू कराल तेवढ्या तुम्हाला बॅटरी जास्त लागतील. आणि ह्याच्यावर जर का चायनावर तुम्ही अवलंबून राहणार असाल तर तो पूर्ण प्लॅन तुमचा फसायची शक्यता आहे. तो एक धोका आहे. तो ॲड्रेस करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर आता अगदी 10 मिनिटं उरलेले आहेत अर्थसंकल्प जाहीर व्हायला, त्यामुळे सगळे 7ही तज्ज्ञ आपल्यासोबत आहे. मला असं वाटतं टिळक सर, तुमच्यापासून सुरुवात करूया की 2 गोष्टी ज्या तुम्हाला या आजच्या अर्थसंकल्पातनं अपेक्षित आहेत त्या तुम्ही काय सांगाल? 2 गोष्टी. केंद्रीय अर्थसंकल्प हा जसा त्यांनी खर्च कुठे करावा यासाठी असतो, त्याच्याबरोबरीने त्यांनी पैसे कुठनं उभे करावे यासाठीही असतो. माझ्या 2 अपेक्षा अशा आहेत
की ज्या मगाचपासनं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची चर्चा होती आहे, गेल्या दोन्ही अर्थसंकल्पांमध्ये याच्या संबंधातले उल्लेखही आहेत आणि योजनाही आहेत. येणाऱ्या काळात नवीन कररचनेच्या दृष्टीने त्या उद्योगाला किंवा त्या प्रकल्पाला टॅग असतील अशा पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डची घोषणा झाली पाहिजे. यातनं फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी ही होते आणि फक्त केंद्र किंवा राज्य सरकारवरती त्याचा भार पडत नाही. या दोन्ही दृष्टिकोनातनं एक घोषणा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार वेगवेगळे बदल सतत करण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारचं कन्सॉलिडेशन आणि कन्सिस्टन्सी जशी गेल्या काही वर्षात दिसते ती पुढे सुरू राहिली पाहिजे. कारण कोणत्याही कररचनेतलं सातत्य हे उद्योजक आणि नागरिकांना हवं असतं. फार मोठ्या बदलांनी तात्कालिक दिलासा मिळाला तरी त्यातनं आपलं वैयक्तिक नियोजन बदलत नाही. अगदी खरं हाच मुद्दा आहे. मी आधी सर तुमच्याकडे येते, कारण त्यांनी कररचनेचा उल्लेख केला. 2 अपेक्षा. मगाशी म्हटल्याप्रमाणे काही निगेटिव्ह न येणं हेच फार मोठं आता अपेक्षित आहे, पण पॉझिटिव्ह येऊन गेला. खरोखर अर्थसंकल्पाच्या आधी पण बाजाराला तुम्हाला अशी अपेक्षा वाटते का की काही निगेटिव्ह होऊ शकेल? सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढू शकतो. आधीच आपलं मार्केट कोसळत आहे. हा 12.5%चा न जाणो 13, 13.5, 14% होऊ शकतो. अशा वेळी काय होतं, नाही बोलत नाहीये पण असं म्हणजे काय घाबरवू नका तुम्ही. असं काही न होणं हेच चांगलं आहे. कारण आता सर्वसामान्याचा कराचा विचार गेल्या वर्षी केला, त्यामुळे 24 लाखाचं ज्याचं उत्पन्न आहे त्याला फक्त 3 लाख रुपयाचा टॅक्स भरायला लागतो, जो आत्तापर्यंतचा सगळ्यात गेल्या 70 वर्षातला कमी टॅक्स आहे. एक 2 वर्षापूर्वी तो 5.5 लाख रुपये टॅक्स होता, तो 3 लाखावर आलाय. इतकी मोठी सूट मिळाल्यामुळे आता पुन्हा नवीन सूट मिळणं मुश्किल वाटतं. काही वाईट आणि देऊ पण नाही, ठीक आहे, हरकत नाही, पण निदान काही वाईट होऊ नये. ते कर सल्लागार आहेत त्यामुळे ते नाही, असं- आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, बरेचशा केसेस पेंडिंग आहेत. आज अपिलामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत, फेसलेसमुळे म्हणा, कशामुळे म्हणा. त्या लवकरात लवकर त्याचा निपटाव व्हावा याच्यासाठी एखादी योजना आणणं हे अत्यंत आवश्यक आहे, ज्यांनी या जुन्या केसेस अक्षरशः सर्वसामान्याच्या ज्या डिमांड्स आहेत त्या त्यांनी काढून टाकाव्या किंवा त्या केसेस लवकरात लवकर त्याचा निपटाव व्हावा, ही आता ह्या कमीत कमी 2 अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा आहेत. खरं तर कृषी क्षेत्राबद्दल बोलतोच आहे आपण. 2 अपेक्षा की या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या जर 2 अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्या तर खूप दिलासा मिळेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये R&Dचं महत्त्व आहे. आम्ही जी मागणी केलेली आहे ती अशी आहे की जे संशोधन कृषी विद्यापीठांमध्ये चालतं ते कृषी विद्यापीठाच्या बाउंड्रीच्या मर्यादेत चालतं. त्याला आता एक्सपांड करण्याची गरज आहे. त्याच्यात मार्केट रिसर्च आणि IIT सारख्या शिखर संस्था आहेत, त्यांच्या AI सारख्या टेक्नॉलॉजीचे, हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचे, ड्रायिंग टेक्नॉलॉजीचे, यासाठी हायब्रिड रिसर्चसाठी प्रोव्हिजन करावी अशी आमची मागणी आहे. त्याची आम्ही अपेक्षा करतो आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट, टिळक सरांनी उल्लेख केला होता, ह्या खूप जास्त असल्यामुळे एक पूर्ण देशांतर्गत बाजारपेठांचं जाळं मजबूत करण्यासाठी जे लॉजिस्टिक सपोर्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागते, बाजारपेठांची मजबूती करावी लागते. त्याला ONDC सारखा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याला FPO मार्फत आपण राबवतो, शेतकरी कंपन्यांमार्फत. काल आर्थिक सल्लागारांनी फार मोठ्या प्रमाणावर एंटरप्रेन्युअरशिपचा उल्लेख केला, तर कृषी क्षेत्रातल्या एंटरप्रेन्युअरशिपला महत्त्व देणारे प्रोव्हिजन्स ह्याच्यात असावे अशी अपेक्षा आहे. खरं तर घ्यायचा सर तुमच्याकडे कमेंट घेते आणि मग मी शेवटची कमेंट तुमची घेते. एक आणखीन मुद्दा असा होता की गेले काही वर्ष आपण बघतोय, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, की त्या निर्मला सीतारामन जेव्हा बजेट सादर करतात ते कन्सिस्टन्सी असते. म्हणजे मागच्या वर्षीचे काही रेफरन्सेस असतात, उल्लेख असतात. गेली 2 वर्ष ते कालातलं बजेट असं हे करतात. तर तो धागा धरून म्हणजे पायाभूत सुविधा म्हणा किंवा उद्योग क्षेत्रासाठी काही वेगळी अपेक्षा करता का तुम्ही? उद्योग क्षेत्रासाठी मला वाटतं जी कमी आत्ता पडते आपली, की भांडवली खर्च जो प्रायव्हेट सेक्टरकडनं यायला पाहिजे तो जास्त एनकरेज करणं महत्त्वाचं आहे. आणि खास करून MSME करता, कारण MSME लोक आता भांडवली खर्च करत नाही आहेत. त्याच्यामध्ये जिओपॉलिटिकल सिच्युएशन असेल, आर्थिक ॲम्बिग्युटी असेल, तर त्याच्यामुळे करत नसतील, तर त्यांना ते एनकरेज कसं करता येईल हे बघणं माझ्या मते महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्या मते की एक फायनान्शियल डिसिप्लिन आपण ज्याला म्हणतो, फिस्कल डिसिप्लिन म्हणतो, की जो गुडीज म्हणा किंवा काय ज्या योजना प्रत्येक निवडणुकीत होतात. नशिबाने आता या अर्थसंकल्पाच्या वेळी कोणती मोठी निवडणूक डोळ्यासमोर नाही आहे. नाही, पण तरी निवडणुकीला सामोरे जाणारे राज्य आहेत. पण त्या राज्यांकडून कोणत्याही राज्याकडनं ह्या डिसिप्लिन कसा पाळला जाईल, हा डिसिप्लिन कसा पाळला जाईल ह्याच्याकडे काहीतरी मला वाटतं बजेटमध्ये प्रोव्हिजन असावी, की जेणेकरून आर्थिक जी शिस्त असायला पाहिजे. फिस्कल डेफिसिट की फक्त केंद्राची जबाबदारी नाही आहे, राज्यांची पण जबाबदारी आहे. तर ती त्यांना कशी सांभाळता येईल ते कायदा करून आणणं महत्त्वाचं आहे, नाहीतर पॉलिटिकल बिल नाही आहे त्याच्यामध्ये. सर अगदी थोडक्यात
मी तुमच्याकडे येते गीते सर. नाही, एक मला दोन अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मी मगाशी जो आता सुद्धा मुद्दा केला होता, एम्प्लॉयमेंट जनरेशन, Generation. आणि त्याच्यामध्ये विशेषतः 40% ऑफ द रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट एज्युकेटेड सेक्टरमध्ये आहे आणि तो एक्सप्लोजन पॉईंटला आलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी MA PhD झालेली लोकंसुद्धा कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 रुपये करतात. हे आपल्याकडे परवडणार नाही. म्हणजे एका बाजूला सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा घेऊन जायला जे ग्रॅज्युएट पदवीधर असतात ते बेकार राहणं, आणि बेकार राहणं दॅट इज क्रिएटिंग एक्सप्लोजिव्ह सिच्युएशन इन द सोसायटी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, शेतीच्या संबंधामध्ये आज शेतीचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त 12% आहे, हो. कमी कमी होत जाऊन, आणि रोजगार मात्र अजूनही 55% आहे. दिस इज बेसिक कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणून नॉन ॲग्रिकल्चरल सेक्टर, शेती बाह्य विभागाची जास्तीत जास्त वेगाने प्रगती करणं आणि शेतीतून जास्तीत जास्त कामगार नॉन शेतीमध्ये ॲब्सॉर्ब करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि तिसरी शेवटची गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनसुद्धा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्या प्रमाणामध्ये दुर्दैवाने वाढत नाही. आणि गेल्या काही वर्षांच्यामध्ये विशेषतः 1991ची रिफॉर्मनंतर मोठे सेक्टर म्हणजे बिग इंडस्ट्रीज, हेवी इंडस्ट्रीज हेच संपूर्ण या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे मोठे पिलर्स झालेले आहेत. हा फोकस कुठंतरी मला वाटतं बदलायला पाहिजे आणि वी शुड गो टू द अगेन ॲग्रिकल्चर अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री. सर, तुम्ही आत्ता एम्प्लॉयमेंटचा मुद्दा मांडला, पण मला असं वाटतं 2 उद्योजक इथे बसलेले आहेत, ते एम्प्लॉयमेंट बरोबर स्किल डेव्हलपमेंटचा मुद्दा मांडतील, जो सगळ्यांना येणारा अनुभव आहे. अगदी थोडक्यात गीते सर, 2 अपेक्षा. पाश्चिमात्य देशांनी संशोधन करावं आणि आपण प्रोडक्शन करावं असं न राहता R&D आणि इनोव्हेशन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. त्याचबरोबर आपण डिजिटलायझेशन, इंडस्ट्री 4.0 याच्यावर खूप सारा भर देणं गरजेचं आहे. आणि मला एवढं सांगायला आनंद होतोय, नुकतंच दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी मुलाखत घेतली होती आणि महाराष्ट्र याच्यामध्ये मागे नाही आहे. जरी आपलं उत्पादन क्षेत्र 12-14% असेल, महाराष्ट्रात मात्र 16% आहे. तर देशाने नाही केलं तर महाराष्ट्राने राज्य म्हणून तरी ह्या इनोव्हेशन लेड इंडस्ट्री व्हावं असं माझी अपेक्षा आहे. नाही, खूप महत्त्वाच्या अपेक्षा. आणि मला यात एक आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी R&Dवर जास्त भर दिलेला आहे. सर, तुम्ही या सगळ्यांच्या कमेंट्स ऐकल्या, तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल आणि ह्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या वाटतं का पूर्ण होतील? पहिली अपेक्षा म्हणजे नवीन तामिळमधले काही श्लोक आपल्याला ऐकायला मिळतील. मला एवढंच सांगायचं आहे की मोदीजी ज्या प्रकारे त्यांनी एक लाईन घेऊन चाललेले आहे, मी छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणार नाही. या चॅलेंजिंग पिरियडमध्ये देखील जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था जेव्हा 3.5% वाढते आहे, तेव्हा आपण 7.2% वाढतो आहे. तोच दर पुढच्या वर्षी टिकवायचा, त्याच्यावर देखील जायचं आहे. अशा प्रकारचे काही ते प्रॅग्मॅटिक निर्णय घेतील. जसं मोदीजी कठोर निर्णय आणि म्हणतात की बिनधास्त निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जसं RBI आधी 25,000 कोटीपर्यंत डिव्हिडंड द्यायचे, त्यांनी एका वर्षी 2.25 लाख कोटी केला. म्हणजे अनट्रॅडिशनली. कारण जर आपण भल्यासाठी काम करत असू तर ते लोकांच्या हितासाठी असेल तर लोक आपल्यासोबतच राहतील असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांना उपयोगी आपली अर्थव्यवस्था 7.2ने वाढेल. ती वाढल्यामुळे रेव्हेन्यू वाढेल, रेव्हेन्यू वाढल्यामुळे रोजगार वाढेल, रोजगार वाढल्यामुळे वेलफेअर वाढतील. मला वाटतं या दृष्टीने अर्थसंकल्प असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.